समाज जीवनात कार्यरत असताना समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने निरंतरपणे आलेल्या प्रत्येकाचं समाधान करणाऱ्या स्वर्गीय ताराबाई अनंतराव वाळके या एक अजातशत्रू माता होत्या अशा शब्दात आज अनेकांनी त्यांना भावसुमनांजली अर्पण केली। निमित्त होते स्वर्गीय ताराबाई आनंदराव वाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे। या निमित्ताने आज हरिभक्तपरायण जयश्रीताई तिकांडे यांच्या हरिकीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी परिसरातील अनेक नागरिक हजर होते। स्वर्गीय ताराबाई अनंतराव वाळके यांच्या आठवणींना या प्रसंगी अनेकांनी उजाळा दिला। स्वर्गीय ताराबाई यांच्या पश्चात त्यांनी राखलेले आदर्शवंत विचार त्यांचे चिरंजीव संजयराव वाळके, हौशीरामजी वाळके, मुली गंबा प्रतिभा पावसे, सौ जनाबाई माळसकर, नातू जावई हे सर्व त्याच मार्गाने मार्गक्रमण करीत आहे। संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत। कानावरती पडणारे अभंग ज्या नामसंकीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं। अर्थात वर्षानुवर्ष जरी घडत असलं, प्रत्येक कुटुंबियांच्या किंवा प्रत्येक परिवाराच्या, प्रत्येक गावच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार मात्र कोण्याही पद्धतीनं करावं, पण तरी सुद्धा जाणाऱ्या व्यक्तीच्या माघारी केलं जाणारे हे विधी अत्यंत गरजेचे आणि अशाच या विधींकरता तुम्ही आम्ही एकत्रित येणं व्हावं। कैलासवासी ताराबाई आनंदराव वाळके आईंच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे सुपुत्र श्री संजय आनंद वाळके, श्री हौशीराम आनंद वाळके, पुतणे श्री रोहिदास सुखदेव वाळके, श्री बाळासाहेब सुखदेव वाळके, श्री प्रकाश सुखदेव वाळके, श्री संतोष शंकर वाळके, नातू कुमार प्रतीक रामदास वाळके, कन्या गंगा भागीरथी प्रमिला सोमनाथ पावसे, कन्या सौ जनाबाई ज्ञानदेव म्हाळसकर, जावई श्री ज्ञानदेव विश्वनाथ म्हाळसकर, श्री दगडू शिवाजी हसे, श्री प्रकाश पर्वतराव आहेर आणि पाठीमागे असणारा इतर नातेवाईक आप्तेष्टगण परिवार। अर्थात आल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणार थोडासा पंखा फिरवायचा होता, इकडे फिरवा थोडासा। वज्रेश्वरी सांप्रदायिक भजनी मंडळ कासारदुवारा, मंगळापूर भजनी मंडळ मंगळापूर, राजापूर भजनी मंडळ राजापूर, पवार साऊंड सिस्टीम मंगळापूर आणि अर्थात या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्यासोबत आले हरिभक्तीपरायण शिवनाथजी महाराज पवार असतील, आदरणीय निलेश महाराज कांगणे, अनेकदा कीर्तन रूपी सेवन करता साथसंगत त्यांनीही केलेली आहे आणि अर्थात पेटी वादना करता असणारे आमचे हसेदादा असतील आणि मृदुंगामध्ये आपल्या पंचक्रोशीतच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या वादनानं प्रख्यात असावं असे असणारे आमचे बंधुराज हर्षलजी महाराज ताजणे, त्याचप्रमाणे नामसंकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारी आदरणीय सगळीच मंडळी, शिवरामदादा हसे यांच्या संपर्काने येणं व्हावं। या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारे आमचे पोपट महाराज असतील, आदरणीय संजय दादा वाळके सर असतील, वाळके सरही अद्यापपर्यंत अर्थात माझ्या सुरुवातीच्या कालखंडापासून आहेत म्हणून हा म्हणजे ते फापट पसारण आहे बरं, सुरुवातीच्या कालखंडापासून आहे त्याच्यामुळं अनेक मंडळी आता इथं ज्ञात अज्ञात साऊंड सिस्टीम का आपल्या घरचीच आहे, आवाजाला तोड नाही असे असणारे आपले पवार साऊंड सिस्टीम आणि अर्थात जमलेली सगळीच मंडळी ही आता एकेकाचा नामोल्लेख करायचा झाला तर आपल्याला वेळ कमी पडायला बसला। यांच्यामुळं मी इथं आहे
अशी असणारी ही सगळी भजनी मंडळी. विठ्ठल विठ्ठल. माझा कीर्तनकार या चॅनेलचे असणारे उमेश दादा भुसारी असतील किंवा ज्यांच्यासोबत मी आले, आमचे मालक हरिभक्ती प्राण विशालजी महाराज तिकांडे, नाही त्यांच्यासोबत मी आले ना, मी त्यांच्या संग आले. वर्षानुवर्ष कानावरती पडणारं चिंतन का करायचं, कशा करता करायचं, यालाही फार महत्व भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात 41व्या श्लोकामध्ये वर्णन येतं. संकरो नरका येव कुलगणानां परस्य पदंती पितरो हे शामृत पिंडोदक क्रिया. का करायचं, का करू नये, अनेक प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलं जातं. कुटुंबाला लागणारा पितृदोष आणि पितृदोष जर घराण्याला लागला तर सहजासहजी निवारण होत नाही. घरातला कर्ता पुरुष एकाएकी आपत्कालीन मरण पावत असेल, घरातल्या कर्त्या पुरुषाचं अवेळी अपघाती निधन होत असेल तर कदाचित पितृदोष असण्याची शक्यता. घरात एखादं कार्य निघतं, अन्नधान्य भरपूर आहे पण केलेल्या प्रसंगाला पुरत नाही अथवा उरलंच तर जनावरांच्याही मुखाला लागत नाही, तसंच वाया जातो, पितृदोषी म्हणावा. घरामध्ये एखादा मुलगा एखादी मुलगी लग्नाचं वय झालं, पोवर आहे, तुम्ही माणसं चांगली, आचरण योग्य, त्या मुलाची मुलीची नीतिमत्ता योग्य, तरी सुद्धा योग्य वेळी विवाह कार्य लग्न कार्य जमत नाही, जमलीच तर टिकत नाही, पितृदोषही म्हणावा. ऐन जेवणाच्या भांड्यावर बसलं की वाद उत्पन्न होणं, घरात किती पैसा येऊ देत न टिकणं, जेवणाच्या भांड्यात सतत केस निघणं, घरामध्ये एखादा पाहुणा मुक्कामा करता म्हणून यावा आणि आल्या आल्या आजारी पडून जावा. वर्णन कितीही करता येईल, लक्षणं कितीही सांगता येईल, पण निवारण करायचं ठरलं तर त्र्यंबकेश्वराला कपर्दिकेश्वराच्या मंदिरासमोर कुशावर्तात स्नान करून 5 दिवसांचा करावयाचा विधी वर्णन केला जातो. मग त्रिपिंडी, सपिंडी, नारायण नागबली, कालसर्प दोष, ज्या त्या दोषानुसार त्या दोषाचं निवारण तिथं होतं. पण मग मुळातच हा दोष आपल्या कुटुंबाला लागू नये याकरता आजच्या 5व्या संस्काराच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित यावं. 5वाच का? जीव जन्माला आला मुळातच ब्रह्म आहे, परंतु जन्माला आल्यानंतर व्यावहारिक जगात व्यावहारिक नाम दिलं जातं, ज्याला आपल्या भाषेमध्ये बारसं म्हणावं. बारसं, अय बाय बारसं, आपल्या भाषेत बारसं जिथं आपण एकदाच नाव ठेवतो आणि जग उभा जन्म नाव ठेवत राहतं, जगाला सवय. बारसं शास्त्रीय भाषेत नामकरण. जीवानं मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं, विवाहयोग्य व्हावं आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं अग्निनाथांच्या साक्षीनं विवाह करून दिला जावा, तो विवाह संस्कार. शरीरातनं आत्मा बाहेर पडावा तर पार्थिव देहावर केला जाणारा दाह अंतिम संस्कार. 10 दिवसांपर्यंत ब्रह्मांडाभोवती फिरणारा जीव इहलोकाची यात्रा संपड परलोकाच्या यात्रेकरता निघावा, दशक्रियाविधी संस्कार. 4था दशक्रियाविधी संस्कारापर्यंत जीव आपल्यामध्ये, म्हणून म्हणतात की माघारी जाणाऱ्याच्या माघारी वाईट बोलू नये, कारण तुम्ही समोरासमोर चांगलं बोलाल पण पाठीमागं वाईट बोलाल तर ऐकायला येणार. पण गेलेल्या माणसाला सगळं दिसतं, सगळं ऐकायला येतं. त्याच्यामुळे म्हणतात की जाणाऱ्याच्या माघारी ना चांगलंच बोलावं, कारण त्याला दिसतं, त्याला कळतं कोण काय आहे, कोण काय आहे. असा तर लय रडतो वावण, मनातल्या मनात काय बोलतो सगळं दिसतं. जाणाऱ्या जीवालाही विश्वास नसतो. जसं आपल्याला विश्वास नाही का हा जीव आता आपल्यातनं गेलाय, तसं त्या जाणाऱ्या जीवालाही विश्वास नाही की मी हे शरीर सोडलंय. त्याला विश्वास बसत नाही, ते येऊन झोपू बघतं, त्याच्यात नाही जमत. ते हलवण्याचा प्रयत्न करतो शरीराला, नाही जमत. ते उठण्याचा प्रयत्न करतो, नाही जमत आहे. त्या जीवालाही जमत नाही, त्याला विश्वास बसत नाही, परंतु जावं तर लागणारच आहे. मग 10 दिवसांपर्यंत त्याची खात्री होऊन जाते की आता आपलं माघारी येणं नाही, आता पुढचा मार्ग जाणंच आहे. मग त्या 10व्या दिवशी पिंडदानाचे विधी झाले का जीव त्याच्या मार्गाला निघतो. वैतरणी नदी पार करायची, 47 गावांचा प्रवास पूर्ण करायचा आणि 47 गावांचा प्रवास पूर्ण करत आजचा ठरणारा गतीचा मार्गाचा दिवस म्हणजे वर्षश्राद्ध अथवा पुण्यस्मरण आहे. म्हणून जमणारी मंडळी आज जाणाऱ्या जीवाला त्याच्या गती करता दान धर्म करण्याकरता तुम्ही एकत्रित आलेले आहात की त्याच्या गतीमध्ये यदा कदाचित कुठे पुण्य जर कमी पडत असेल तर जमणारी तुम्ही मंडळी अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पण, तिळतिळ पुण्यदान करत आहात की जाणाऱ्या जीवाच्या मार्गातला अडसर जर मग दूर झाला तर असे पितर कुटुंबियांनाही आशीर्वाद देतील आणि जमणाऱ्या मंडळींनाही आशीर्वाद. विनोद बुद्धीनं जर विचारलंच, इथं बसलेल्यांपैकी ज्याला बुद्धी नाही त्यांना फक्त हात वर करा. हात वर येते. मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही गेला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला
तेवढी तरी आहे. कधी कधी गाढवाची बोंब देतात की काय गाढव आहेस का, कळत नाही. पण ना गाढवाला सुद्धा अक्कल आहे. गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडा, ते पाण्याला तोंड नाही लावत. कोण? गाढव. पण 5च्या नंतर काही गाढवा येतात गढूळ पाणी पिऊन, ते कुठं जावं ते सुद्धा कळत नाही. काही गटारात सापडतात अशी गाढव. बुद्धी नाही असं नाही, मात्र त्याचा वापर कुठे कधी कसा करावा हे कित्येकदा लक्षात येत नाही. मग या शरीररूपी साधनाचा वापर आहे, तो जर उमगलाच नाही तो उपयोग काय याचा बाबा. समोरच्याला जास्त सुधरवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, नाहीतर माणसं तुमची शत्रू बनते. कधी कधी लोक म्हणतात ताई तुमच्यापेक्षा जास्त पावसाळ्यात आम्ही पाहिले नाही का. पण आता आम्ही अशी माणसं आहेत, आम्ही उन्हाळ्यात सुद्धा पावसाळे पाहिलेत. जमाना बदलत आहे, परिवर्तन संसार का नियम आहे. कानावरती पडणारा प्रत्येक शब्द जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो, जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो. बाकी सगळेच दुर्योधन, ज्यानं त्याचं ऐकावं. अंतःकरणामध्ये साठवला गेलेला प्रत्येक शब्द. मग आता नामचिंतनच करायचंय, समर्पणच करायचंय. दोनच गोष्टी, दान धर्म आणि नामचिंतन. पण दान धर्म करायला पैसा लागत, तोही नीतिमत्तेचा. स्वातंत्र्य लागेल, अंतःकरणाचं औदार्यही लागेल. औदार्य हे प्रत्येकाकडे असतं तसं अजिबात नाही. शरीराचं नाही, मनाचं नाही, प्रपंचाचं, पैशाचं, कशाचं औदार्य नाही. उदार असावं करण्यासारखं, उदार असावं करण्यासारखं की दान मागायला देवानं सुद्धा दारात यावं. एवढं उदार असावं. भगवंत कर्ण कुंडल कवच कुंडल मागण्याकरता दारामध्ये यावा, एवढं अंतःकरण उदार असावं. वेळ झालाही होता आणि पुढे आणखी थोडासा वेळ. पण बहुतांश उन्हातानाच लोक काही काही मनातल्या मनात म्हणत असते. आता ते काय म्हणत असतील ते ज्याचं त्यानंच परीक्षण करायचं. पण हेच जर लग्न कार्याला गेलेच तर चांगलं तावर येऊन पडस्तोर बसत. नामचिंतन स्थळ कुठलंही असू देत, जागा कुठलीही असू देत, हे चलन आम्हाला मिळवायचंय. ते थोडं थोडं करून जोडलं जाणार आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, कमी वेळेमध्ये खूप काही मिळवायचंय. वेळ जर निघून गेली ना, ही वेळ विकत नाही घेता येणार. बोलणारे वक्ते तुम्ही लाख मोठे आणा, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची. हे चलन तुम्हाला कोणी उसनं आणून देणार नाही. म्हणून बोलणाऱ्याचे शब्द कधी कधी माणसाला कडू वाटतात, बोलणाऱ्याचे शब्द कधी कधी माणसाला वाईट वाटतात, बोलणाऱ्याचे शब्द कधी कधी माणसाला नाही का नकोसे वाटतात किंवा विनोद वाटतात. पण हे ज्या दिवशी कळतं ना, ज्या दिवशी आमची हिशोबाची वही उघडते, जेव्हा त्याच्या समोर जाऊन उभं राहावं लागतं. मुळात वैतरणी नदी पार करणंच एवढं मुश्किल आहे. काही काही ना वाटतं अरे मेल्याशिवाय स्वर्ग तरी कुठला दिसतो बरं. नचिकेत नावाचे ऋषी आहे, नासिकेत नावाचा ग्रंथ जर यदा कदाचित वाचनात आला भारतीय संस्कृतीमध्ये, सदेह वैकुंठ गमन केलं होतं, नरक बघून आले होते, श्राप मिळाला होता उद्दालक ऋषींकडनं. तर या श्रापाचं वरदान व्हावं की त्यांच्या या श्रापामुळे तुम्हा आम्हाला आज समजू लागलं की तिथं काय काय आहे काय काय नाही. आणि न मानणारे, न ऐकणारे, न विश्वास ठेवणारे एकाच कडे तळायला येतात. मग नाही का, विश्वास ही ना फार मोठी गोष्ट आहे. भगवंतावर ठेवा, माणसावर ठेवा. एक वेळेस माणसांवरती विश्वास ठेवाल ना, ही कातडी ना वेगवेगळ्या रंगाची, कातडी कितीही रंगाची असू देत पण आतडीचा रंग मात्र माणुसकीचा असला पाहिजे. एक वेळेस माणसांवरती विश्वास ठेवाल तर हे दगा देईल, एक वेळेस माणसांवरती विश्वास ठेवाल तर ती दगा देतील. पण त्याच्यावरती विश्वास ठेवा, तो कधीच दगा देत नाही, कधीच. जिज्ञासा करण्याची गोष्ट आहे. दुसऱ्या कोणाच्या अनुभूतीवरनं किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी नाही लक्षात यायचं. ज्या दिवशी कधीतरी आमच्यावरती संकट येतं, कारण आपला परमार्थ सुरूच इथून होतो का तुम्ही एवढं सांगत आणि तुम्ही देव पाहिलाय का, आपल्याकडे देव आहे का, इथूनच सुरुवात आहे. त्याच्यामुळे कधी संतांचे अनुभव आम्हाला पटायचे. जोपर्यंत आम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत नाही का नाही लक्षात यायचं. विचारतात लोक तुम्ही देव पाहिलाय का, अरे कोण म्हणाला देव दिसत नाही.
आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा आम्हाला हे कोणीच दिसत नाही तेव्हा एकटा तोच तर दिसतो, कोण म्हणाला देव दिसत नाही. चराचरात व्याप्त नामचिंतनाचं सार याच जन्माला आल्यानंतर आयुष्यरूपी साधनाला प्राप्त झालं की सतचित आनंद, सचिदानंद स्वरूप जर प्राप्त होतं, सतचित आनंद चित्त त्याच्या ठिकाणी लावायचंय, पण त्यातला अर्धा मायेचा संसाराचा तो त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून या सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर संसाराचा तो मात्र आता आम्हाला आयुष्यरूपी साधनाचा वापर करून त्या ठिकाणी प्राप्त करायचा आहे किंवा त्या ठिकाणी संयमित करायचा आहे. दोन्ही हाताला टाळी आणि मुखानं चिंतन विठोबा. आम्हाला संतांनी अधिकार दिला आहे, आमचा अधिकार ठरवणारी बाकीची कोण? बऱ्याचदा कधीतरी ऐकायला मिळतं मुळात स्त्रीचं जीवन एवढं वाईट आहे ना, जन्माला आलं उभा जन्म यातच जातो. जन्माला आलं आई सांगती बाई स्वयंपाक शिक, नंतर काय नवऱ्याच्या घरी गेल्यावर तेच करायचं. बाप सांगतो शाळा शिक, 4 बुक शिक, शिक म्हणतात खरं, पण शिकून पुरंही होत नाही, त्याचं लग्न करून देतात. लग्न करून दिला नवऱ्यानं सांगावं बाई एकत्र कुटुंबात लेकरं लहानाची मोठी लवकर होते. लेकरं झाले की त्यांचं खाणं पिणं उठणं बसणं करता करता ती कोहान निघून जातं आयुष्य, ती बी कळत नाही. लेकरं लहानाची मोठी मोठी होत जातात, त्यांची शाळा त्यांची कॉलेज त्यांच्या परीक्षा त्यांच्या ट्युशन सगळं काही बघता बघता तिचं जगणं तर राहूनच गेलं. मुलांची शाळा कॉलेज झालं, आता नोकऱ्यांचं टेन्शन, नोकऱ्या लागल्या, आता लेकीचं लग्न करायला घेतलं, 2 धडाक्यात पार पडलं. लेकीचं लग्न झालं, आता लेकाचं कोण करीन? लेकीचे लग्न सोपी आहेत, लेकांचे जरा अवघड जाते. लेकाचं लग्न केलं पण लेकाचं लग्न होत नाही, तेच लेक बाळंतपणाला आली. लेकीचं बाळंत पण होत नाही, ते सुनबाई येते नातवाला सांभाळा, कीर्तनाला जायचा, नातवाला सांभाळा, नोकरी करायची. नातू तरी लोकच आहे, आपलाच सांभाळा, करता मोठा होईपर्यंत, कळता होईपर्यंत सांभाळा, कळता झाला. आता विचार केला आपल्यासाठी थोडंफार जगू, पण नवऱ्याची दुखणी बाहणी ते तरी कोण करणार, त्याला तरी आपल्याशिवाय कोण? एक दिवस असा आला पतीही या जगात न जावा. आता विचार केला काहीच करायला बाकी नाही, भजनाला जाऊ, कीर्तनाला जाऊ, वाऱ्या करू, थोडं स्वतः करता जगू. तितक्यात यमराज दारात आला. बाई आता काय जगायचं, आराम करायचं होतं तिकडं वर करा, इथं आराम करायचं राहूनच गेला. ती स्त्री आहे जिचं जगणं नेहमी तो पुरुष ठरवतो. तिने कोणते कपडे घालायचे, तिने कोणत्या वेळेला घराच्या बाहेर पडायचं, तिने काय खायचं, तिनं काय लिहायचं, तिनं काय बोलायचं, तिनं कोणतं करिअर करायचं, सगळं तो पुरुष ठरवतो.
आणि जर ती बिनधास्त वागायला लागली तर मात्र त्याला प्रश्न पडायला सुरुवात होता, का तिचं जगणं नेहमी दुसऱ्यांना ठरवावं? काही अधिकार स्वतःचेही असावेत जे तिनं जगावे, पण समाजाला ते कधी मान्यच होत नाही. हा समाज तिला कधी जगूच देत नाही. स्वार्थानं जगणारी सगळी मंडळी जवळ येते. कुणाला पैसा हवा, कुणाला शरीर हवं, कुणाला काय, पण उभ्या जन्मात कुठलाही स्वार्थ जिच्या जवळ नाही ती आईच आहे. बाप गेला तर चालेल, आईनं जाऊ नये, आईनं जाऊ नये. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, बाप गेला तर चालेल, कसा चालेल? आई महत्वाची, जिने जन्म दिला, पण त्या 9 महिन्यात गावात हिंडणारा पुरुष आता जबाबदार व्हायला लागला. ते आम्हाला दिसलं नाही, ते महत्वाचं नाही. बाप असणं गरजेचं नाही. गावातनं चालताना लोकांच्या पडणाऱ्या वाईट नजरा थोपवू शकेल असा भक्कम आधार म्हणजे बापच आहे. पोटाच्या भाकरीची सोय माय करते, पण ते लागण्याकरता, ते शिजवण्याकरता लागणारा पै पै लोकांच्या बांधावर राबून आणणं, पायाला टाचीच्या भेगा पडेच तो काम करणं, त्याचं राबणं हे आमच्याकरताच तर मग भाग केला तर चालेल. आईनं जाऊ नये तसं बापानंही जाऊ नये. उद्या जन्मामध्ये मग कोणी किती म्हणालं मी तुझ्या आई सारखी आहे, आई तर नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या बापासारखा आहे, बाप तर नाही. जायचं तर सोबतच जाऊ. आता जाणाऱ्यानं निरोप घ्यावा, सोडून जाणाऱ्यानं तसं जाऊ नये, जाणाऱ्याचा निरोप घेतला जावा. रुक्मिणी आई साहेब येतात लेकरांपाशी. रात्रीच्या प्रहराला बाबांची वाट बघत बघत रडत रडत झोपी गेलेली मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. कणखर बाणा, स्वाभिमानी बाणा, शेवटचा क्षणही कोणाच्या वाट्याला येऊन दिला नाही. आदिशक्ती आहे, जगत जननी. कुरळे केस, गौर वर्ण, झोपलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईंचं ते स्वरूप बघावं, अंतःकरण दाटून यावं आईचं. कारण उभ्या जन्मामध्ये आईची लेकीशी असणारी नाळ कधीच नाही तुटत. ती कालही होती, ती आजही आहे आणि ती उद्याही असणार. कधी ते कळल्याशिवाय राहत नाही. खूप कमी वेळ होता, तेवढ्या वेळेमध्ये आम्हाला जमेल तेवढं करण्याचा परमार्थ भगवंत आम्ही केलाय. आता पुढचा भार तुझ्यावरती आहे. कुठं न्यायचं, कुठपर्यंत आणायचं, तारणाराही तोच आहे आणि मारणाराही तोच आहे. संकट किती येऊ देत घाबरू नका, तो आहे ना. त्यानं ठरवलं तर तरू, त्यानं ठरवलं तर मरू. सगळं काही आता आमचं त्याच्याच हातात आहे. भार आम्हाला नाही घ्यायचा, तो त्याच्यावरच टाकायचा. आम्हाला जमेल तेवढं कर्म करण्याचा प्रयत्न उभ्या जन्मामध्ये केलाय. हे नामचिंतन कुणी किती न्यायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. स्वर्गात देवादिकांची शान आहे, ज्यांची पावलं जमिनीला टेकत नाही, वृद्धत्व नाही, कधी आजारपण नाही, सतत अमृत प्राशन करतात, त्यांच्या या शानवरती आमची नरदेहरूपी पावटणीद्वारे आता निशाणी साधायची. शेवटचं चरण ताराबाई आनंदराव वाळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित येणे व्हावं. पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे सुपुत्र श्री संजय आनंदा वाळके, श्री हौशीराम आनंदा वाळके, पुतणे श्री रोहिदास सुखदेव वाळके, श्री बाळासाहेब सुखदेव वाळके, कन्या सौ जनावळी ज्ञानदेव म्हाळसकर, जावळी श्री ज्ञानदेव विश्वनाथ म्हाळसकर, श्री दगडू शिवाजी हसे
चवळशी प्रकाश पर्वतराव आहेर, नातू चिरंजीव स्वप्नील सोमनाथ पावसे, नातू कुमार प्रतीक रामदास वाळके, पुतणे श्री प्रकाश सुखदेव वाळके, पुतणे श्री संतोष शंकर वाळके, कन्या गंगा भागीरथी प्रमिला सोमनाथ पावसे, पुतणी सौ मंदा दगडू हसे, सौ मुक्ता प्रकाश आहेर, सौ मीरा गोपीनाथ वाळे, सौ अलका भास्कर गुले, श्री विश्वनाथ विठ्ठल दातीर, पुतणे नातू, त्याचप्रमाणे नातेवाईक आपतेश्वर परिवार या ठिकाणी उपस्थित असणारे वज्रेश्वरी सांप्रदायिक भजनी मंडळ कासारमाला, मंगळापूर भजनी मंडळ मंगळापूर, राजापूर भजनी मंडळ राजापूर आणि या ठिकाणचे असणारे साऊंड सिस्टम पवार साऊंड सिस्टम मंगळापूर, त्याचप्रमाणे आदरणीय हार्मोनियम वादक हसेदादा असतील, या ठिकाणी ज्यांच्या संपर्काने येणं झालं शिवरामदादा हसे असतील, उपस्थित असणारे आदरणीय वाळके सर असतील, ज्यांच्यासोबत मी आले आमचे मालक हरिभक्तीप्राण विशालजी महाराज तिकांडे, जे आमच्या या कीर्तनरूपी सेवन करतात, साथसंगत करतात, आदरणीय मृदुंगाचार्य हरिभक्तीप्राण हर्षलजी महाराज ताजणे, आदरणीय गायनाचार्य शिवनाथजी महाराज पवार, आदरणीय हरिभक्तीप्राण निलेशजी महाराज कांगणे, या ठिकाणी उपस्थित असणारे पोपट महाराज असतील, आदरणीय समस्त ग्रामस्थ व या ठिकाणचे उपस्थित सगळीच आदरणीय भजनी मंडळी. वेळ खूप झालेला आहे, जेवढ्या वेळ मिळाला तेवढ्या वेळ सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला. जवळपास 12च्या नंतर शक्यतो आता उन्हाळ्यात तरी कीर्तन होत नाही, करत नाही जास्त वेळ, पण आपल्याकडे खूपच वेळ झाला त्यासाठी क्षमस्व. आदरणीय सगळीच मंडळी, राजदादा सुद्धा उपस्थित राहिले, आदरणीय राजदादा भोकनर आपले सुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे कीर्तनरूपी सेवेकरता हे कीर्तन असेल किंवा इतर सगळीच सुश्राव्य अशी कीर्तन ऐकण्याकरता सबस्क्राईब करा माझा कीर्तन करा यूट्यूब चॅनलला. शिवरायांचा आधार हे मराठा युवता तुला कसं जेपण हे शंभू शंकराच नावराज गडगावर शिवराज 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 राजार छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बाळूमामाच्या नावानं हरिभक्तपरायण जयश्री तिकांडे महाराज यांनी अशी जय सुसावी असं कीर्तन सेवा या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः वाळके परिवाराच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्यावरून व्यक्त करतो. ताई, या ठिकाणी या परिवाराची माता गेल्या 1 वर्षापूर्वी गेली, तेव्हापासून हा परिवार पोरका झालेला आहे आणि त्यांचे मागे जे त्यांचे मुलं, त्यांचे नातू, त्यांच्या मुली, त्यांचे पुतणे, त्यांचे सर्व नातेवाईक हे काही दिवस असा गेला नसेल की त्यांची आठवण झाली नाही. अतिशय भोळा स्वभाव आणि या स्वभावातून त्यांनी आनंदराव, सुखदेवराव आणि त्यांचे जे सर्व परिवार आहे या परिवारातील या मातोश्रीने खूप कष्ट केले आणि हा परिवार एक सुजलाम सुफलाम परिवार कसा उभारेल त्या दृष्टिकोनातून या मातेनं अपार कष्ट करून हा परिवार घडवला आणि त्यांच्या सर्व मुलांना मुलींना संस्कारित केले आणि त्या पद्धतीनं हा परिवार उभा राहिला आणि त्यांचीच परंपरा पुढे आनंदराव असो, सुखदेवराव असो हे हरिभक्तपरायण नवले महाराजांच्या दिंडीमध्ये कायम वारे करायचे आणि हाच वारसा पुढे त्यांचे मुलं असो, पुतणे असो हे पुढे चालू ठेवलेलं आहे. मी त्यांच्या या स्मृतीस आमच्या सर्व आलेल्या नातेवाईकांच्या वतीनं त्यांना स्मृतीस अभिवादन करतो आणि या ठिकाणी कोणाला बोलायचं आहे पाहुण्या पुढे कैलासवासी ताराबाई आणि वाळके हे जाऊन 8 वर्ष झाले. त्या पूर्णपणे चांगलं व्यवस्थित जेवण जगलं आणि त्यांच्या कुटुंबात हे जे दुःख आहे त्या दुःखात आपण सगळेजण सहभागी आहे आणि हे तिकांडे ताई यांनी ज्या आपल्याला पंढरपूरला नेऊन पंढरपूरच्या चंद्रभागेचं दर्शन, पंढरपूरच्या भगवंताचं दर्शन केलं, ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन केलं, त्याबद्दल काहींचे आम्ही आभारी आहे.
ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुमचं म्हणजे काय काय संबंध व्हायचं संबंध वगैरे